अनेक महिन्यांनंतर लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैशांचा हप्ता जमा झाला, पण त्यातील काही महिलांनी केवायसी करूनही त्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नसल्यामुळे त्या आक्रमक झाल्या आणि थेट त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं. अमरावती जिल्ह्यातील या महिलांनी अधिकाऱ्यांना काय विचारलं आणि काय घडलं पहा. मी श्रद्धा मुकिंद देशमुख टाकरखेडा शंभूवरून आलेली आहे. माझा प्रॉब्लेम असा आहे की माझी केवायसी वगैरे होऊनही मला माझ्या फॅमिलीमध्ये 3 महिला आहेत, त्याच्यातल्या 2 महिलांना अपात्र करायला पाहिजे होतं. एक महिलेला अपात्र करायला पाहिजे होतं. त्यांनी न कळत दोन्ही महिलेला अपात्र केलं आहे. म्हणजे फक्त माझ्या आईला मिळते आणि मला माझ्या बहिणी कोणालाच मिळत नाही. पण कमीत कमी एक मॅरिड एक अनमॅरिड अशा त्यांना 2 महिलांना द्यायला पाहिजे ना. रिझन नसताना त्यांनी दोघींना पण अपात्र केलं आणि वरून मी त्यांच्याकडे कारणं घेऊन गेली, त्यांच्याकडे कंप्लेंट घेऊन गेली, तर ते वरून आम्हाला म्हणतात की आमच्याकडे वेळ नाही आहे, आम्हाला बाकीचे पण कामं आहे. मग आम्ही पण आमची वेळ सोडून, आमचं कॉलेज सोडून, आमचे कामं सोडून आम्ही एवढं उन्हात माळासारखं त्यांच्या मागे आमच्या कंप्लेंट घेऊन धावत आहे. आम्हाला पण अडचण आहे. म्हणून मला जवळपास गेल्या जून महिन्यापासून पैसे आलेले नाही आहे. पूर्ण वर्ष झालं. मग आमची तर तळमळ होणारच आहे ना, आमची कंप्लेंट आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवणारच आहे. पण ते आम्हाला इतके त्रास देत आहे की ते एकदम आम्हाला असं लोटलाट करत आहे. डायरेक्ट टेबल बंद करून दिला, एकदम आतमध्ये यायचं नाही, त्या चिडचिड करत आहे. तर मग काय कर्मचाऱ्यांनी असं वागायला पाहिजे का आमच्या साधारण व्यक्तींसमोर? तर याचा आम्हाला काहीतरी मार्ग पाहिजे. बाकी आता बघू काय होते समोर. टाकरखेडा संभवरून आली आहे. शुभांगी प्रदीपराव देशमुख. मी माझ्या स्वतःसाठी म्हणून नाही आली, महिलाही सोबत आहे माझ्या. कारण आमच्या इथल्या गोरगरीब महिलांना डिसेंबर जानेवारीपासून अजिबात पैसे मिळालेले नाही. केवायसी करा, केवायसी करा. त्या महिला 50 रुपये घेऊन केवायसीला जाते. तो केवायसीवाला सांगते केवायसी बंद झाली. सकाळी 11 वाजतापासून त्या महिला बालविकासमध्ये गेल्या. तिथे एक मॅडम होती, तिने आम्हाला टेबलच्या इकडून काढून दिलं, कॉम्प्युटर बंद करून दिला. तिने सांगितलं की इथं महिलांनी कल्ला करायचा नाही, कल्ला सहन होत नाही तर तिने राजीनामा देऊन द्यायचा, नोकरी करायची नाही. कारण महिलांचा कल्ला महिलांना सहन होत नाही तर कशाला नोकरी करायची. आम्ही 11 वाजतापासून खेडेगावातून आलो. पाणी नाही, चहा नाही, जेवण नाही, काहीच नाही. तरी केवायसी सुरू करायची नवीन आणि सगळ्या महिलांना, गोरगरीब महिलांना 1500 रुपये चालू करायचे. एवढंच माझं म्हणणं आहे. नाही तर माझं नाव रजनी नंदकिशोर इंगोले. मी काटपूरवरून इथे आले, तालुका मोर्शी. आणि इथून इथे बऱ्याच 50 महिला आलेल्या आहे. इतर पुन्हा तापमानात 46-47 त्या तापमानात वन फिरून राहिल्या आहे. बिना चप्पलच्या, बिना स्टॉलच्या अशा फिरून राहिल्या आहे. कशासाठी की त्यांना 1500 रुपये मिळून राहिले नाही म्हणून. आमचं असं म्हणणं आहे की सगळ्यांना 1500 रुपये द्या, सगळ्यांचे बंद करा. नाही तर नवीन केवायसी चालू करा. डिसेंबरचा हप्ता बंद झाला आहे. डिसेंबर पासूनचा हप्ता बंद झाला आहे. केवायसी केली, अप्रूव्ह दाखवली, तरी पण महिला बालविकासमध्ये रिजेक्ट दाखवत आहे. गेल्या मुख्यमंत्री लाडक्या बहिणी सगळ्यांनाच गरज आहे. मोठमोठ्यांना भेटून राहिले, गरिबांना भेटून नाही राहिले. माझं नाव सौ भारती विजयराव शिरभाते, राहणार परतवाडा. मी तिथून आलेली आहे आणि मला डिसेंबरपासून पैसे मिळालेले नाही आहे. त्याकरिता केवायसी सांगितली होती. त्याच्या कारणानं ते अंगणवाडीची जी अधिकारी आहे त्यांनी जर स्ट्रिक केलं असतं, जी अंगणवाडीची सेविका आहे ती घरपोच येऊन सांगितलं असतं की 31 तारीख आखरीची आहे, तुम्ही केवायसी करा, तर आम्ही पटकन केलं असतं. त्याच्यानंतरही त्यांनी निवेदन दिलं होतं की मार्चची आखरी तारीख आहे. त्याच्यानंतरही एप्रिल महिन्यात 30 तारीख दिली होती. असं करता करता आम्ही कागदपत्र हे सुद्धा सगळे जमा करूनही आम्हाला आज इथं बालविकास भवनमध्ये येऊन आम्हाला त्यांनी सांगितलं की रिजेक्ट झालेलं आहे. आता याच्यावर काहीच करू शकत नाही. त्या कारणास्तव आम्ही जिल्हा अधिकारी सरांना भेटायला आलो होतो. तेही सर मीटिंगमध्ये असल्या कारणानं तेही भेटू शकत नाही. त्यांचे PA आले. आता वापस आम्हाला बाल विकास भवनमध्ये जायचं आहे. आता तिथं काय ठरेल हे आता समोरची प्रोसिजर आहे, हे काही माहीत नाही आहे. पण जेवढ्या लाडाच्या बहिणी आहेत त्याच्यापेक्षा अर्ध्या बहिणी कुत्र्यासारख्या वन फिरत आहे. भर उन्हीत, टेम्परेचर खूप भयानक आहे. त्याच्यामुळं आता काय करायचं आहे ते अधिकारी करतील. केवायसी तर सर्वांची करावी. नाही, नवीन केवायसी जर करायची असेल तर सर्वांची चालू करावी, नाही तर A to Z जेवढ्याही महिला आहे यांची पण बंद करावी. तर अशा प्रकारे महिलांनी थेट अधिकाऱ्यांना जाब विचारला आणि त्यानंतर प्रशासनाला सुद्धा त्यांना सामोरं जावं लागलं. आता लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होतात की त्यात काही त्रुटी आढळतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र लाखो महिला अशा आहेत ज्यांनी केवायसी करूनही त्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत. त्यामुळे पुढे जाऊन या बहिणींची नाराजी सरकारवर ओढावते का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अशा असंख्य बहिणी आहेत
ज्यांना पैसे मिळाले नाहीत त्यांचा आता उद्रेक होतो का, त्याकडे सर्वांचं लक्ष असेल. पण एकूणच लाडक्या बहिणींचे पैसे आणि त्यातून होणारे वाद याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकसत्ताला फॉलो आणि सबस्क्राईब देखील करा.